शरद पवारांवर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी जबरी टीका केली आहे। ईव्हीएममध्ये घोळ करता येत नाही, त्यामुळे शरद पवारांकडून बॅलेट पेपरवर मतदान करण्याची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे। शरद पवारांवरील टीका ही निंदनीय, मुख्यमंत्री फडणवीसांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे। पडळकर आणि सदाभाऊ खोतांनी शरद पवारांना केलेल्या टीकेचा पटोलेंनी निषेध केला आहे। राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे जनतेचं लक्ष लागलंय, याचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांना आहेत असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं। विदर्भातल्या अधिवेशनापूर्वी सरकार लवकरात लवकर विस्तार करेल, कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी देवेंद्र फडणवीस घेतील असंही बावनकुळे म्हणाले। वंचित बहुजन आघाडीची नवनिर्वाचित राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झालेली अकोल्यातून अरुंधती शिरसाट आणि सय्यद खतीब नातिकुद्दीन यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर 12 डिसेंबरला प्रथमच नागपूर शहरात येत आहे। या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली। स्वागत रॅली काढण्यात येणार असून लक्ष्मी भुवन चौकात त्यांची सभा होणार आहे अशी माहिती भाजप नेते संदीप जोशींनी दिली। बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली। भेटीदरम्यान महाराष्ट्राचं राजकारण आणि आगामी दिशा यावर चर्चा झाल्याची माहिती बाळासाहेब थोरातांनी दिली। तसंच ईव्हीएम संदर्भातही चर्चा झाल्याचं थोरात म्हणाले। 2029 मध्ये माळशिरसमधून भाजपचा आमदार निवडून आणला नाही तर मी राजकारण सोडेन असा निर्धार राम सातपुतेंनी व्यक्त केला। मार्केटवाडीत महायुतीनं ईव्हीएम समर्थनार्थ सभा आयोजित केली, त्यात ते बोलत होते। मी जिथं कमी पडलो तिथं जाईल असंही ते म्हणाले। यंदाच्या विधानसभेत सातपुतेंचा पराभव झालेला होता। चंद्रपुरात सामाजिक कार्यकर्ते सचिन रामटेके यांनी ईव्हीएम विरोधात उपोषण केले। चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 डिसेंबरपासून हे उपोषण सुरू आहे। ईव्हीएमच्या निकालावर शंका असल्यानं लोकशाही व्यवस्थेतून ईव्हीएम रद्द करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। माणगावमध्ये ईव्हीएम विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालंय। आंदोलनादरम्यान ईव्हीएमचं प्रात्यक्षिक दाखवण्यास मनाई करण्यात आल्यानं ठाकूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। जर तुमच्या मनात चोरी नाही तर तुम्ही घाबरता कशाला, असा सवाल राजेंद्र ठाकूरांनी केला। परभणीत खंडोबा यात्रेनिमित्त राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्यात। या स्पर्धेत मानस स्पोर्ट्स सेलू यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय, तर महारुद्र क्रीडा मंडळ इजाद यांनी ग्रामस्थांनी या स्पर्धेचं आयोजन केलं। महाबळेश्वरमध्ये स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी पथनाट्याचा कार्यक्रम पार पडला। महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागानं स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हा कार्यक्रम केला। कार्यक्रमाच्या माध्यमातून कचऱ्याचं वर्गीकरण करा, प्लास्टिकचा वापर टाळा असे महत्त्वपूर्ण या माध्यमातून संदेश देण्यात आले। नाशिक शहरातील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका डस्ट सेपरेशन मशीन खरेदी करणार आहे, तर केंद्र सरकारच्या एनकॅप निधीअंतर्गत या मशीन खरेदी करण्यात येणार आहे। सर्वात जास्त प्रदूषण होणाऱ्या ठिकाणी हे मशीन ठेवण्यात येणार आहे। त्यात नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व पंचवटी, नाशिक रोड, सातपूर, नवीन नाशिकचा समावेश आहे। निफाडमधील वैंते महाविद्यालयातील 11वी शिकणाऱ्या 2 विद्यार्थ्यांनी ऑटोमॅटिक ह्युमिडिटी डिस्टेशन अँड कंट्रोल सेन्सर यंत्र तयार केले। शेतमाल साठवणुकीसाठी तसंच औषध निर्माण क्षेत्रामध्ये लागणाऱ्या FTIR मशीनसाठी ही यंत्र वरदान ठरणार आहे। मीरा रोड परिसरातील मीरा गावात मागच्या 2 दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे। महापालिकेकडून हा पाणी पुरवठा होतो, मात्र या पाण्यात किडे जंतू आढळले। एकतर महापालिका पाणी पुरवठा वेळेवर करत नाही, पाणी कपात करते, त्यात जे पाणी येतं तेही दूषित आणि गढूळ असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे। जळगाव महापालिकेच्या नगररचना सहाय्यकाला 15,000ची लाच घेताना पकडण्यात आले। बांधकाम परवानगीसाठी तक्रारदाराकडे 30,000ची लाच मागितली होती। यावरून पहिल्या टप्प्यातील 15,000ची लाच स्वीकारताना मनोज वन्नेरेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलाय। जळगाव शहरात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे। अल्पवयीन वाहनधारकांकडून 100हून अधिक वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत, तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांकडून 1 लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे। ADMCच्या कारवाईनंतर रस्ते आणि फुटपाथ फेरीवाला मुक्त होण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या 8 दिवसात पालिकेने रस्ते आणि फुटपाथवर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे, त्यामुळे स्टेशन परिसरातील गर्दी कमी झाली आहे। मुंबईत अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे। अनधिकृतरित्या झाडं तोडल्यास 1,000 रुपयाची शिक्षा होती, ती आता थेट 50,000 रुपयांनी करण्यात आली। अवैध वृक्षतोडीला पायबंद घालण्यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कर थकवलेल्या 5,059 मालमत्तांवर कारवाई केली जाणार आहे। या मालमत्ताधारकांकडे जवळपास 262 कोटी 50 लाख रुपयांची थकबाकी, यावर आता जप्तीची कारवाई होणार आहे। बीडच्या केजमधील सरपंचाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
धुळे शहरातल्या प्रभात नगरात 2 दिवसांपूर्वी घरफोडी झाली होती. त्या प्रकरणात देवपूर पोलिसांनी 2 चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी 1,20,000चा चोरीचा माल जप्त केलाय. राम निकम यांच्या बंददाराचं कुलूप तोडून त्यांनी दागिने आणि पितळी भांडी चोरली होती. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. कैसच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. दरम्यान उपस्थित आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. सांगली जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत या मागणीसाठी मनसेच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मनसेचे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचं निवेदन देत कारवाई न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या खुर्च्या तोडू असा इशारा देण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील नमस्कारी गावच्या लोकांनी रस्ता रोखून आंदोलन केलं. तिवसा तालुक्यातील नमस्कारी गावात 90 लाखाच्या 3 किलोमीटर रस्त्याचं काम महिनाभरापासून सुरू आहे, पण हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्याचा दर्जा सुधारावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ईव्हीएम विरोधात अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि वारकरी पंथक आक्रमक झाला. 13 डिसेंबरला ईव्हीएम विरोधात मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. ईव्हीएम हद्दपार करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी या संघटनांनी केलेली आहे. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मनोज जरांगे पाटलांनी ग्रामस्थांशी आणि कुटुंबियांशी चर्चा केली. कंत्राटी भरती झाली असती, निष्पाप लोकांचे जीव वाचले असते. सरकारनं कंत्राटी भरतीचा आता तरी हट्ट सोडावा असा निशाणा रोहित पवारांनी राज्य सरकारवर साधलाय. उर्ला बस दुर्घटनेप्रकरणी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. बस दुर्घटनेची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी बावनकुळेंनी केली. चंद्रपुरातही सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशमधील हिंदू अत्याचाराविरोधात न्याय यात्रा काढण्यात आली. या यात्रेत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. हिंदूंवरील अत्याचार थांबवावेत, इस्कॉन प्रमुखांची सुटका करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. परभणी जिल्ह्यातील जिंतूर पाथरी इथं मुकमोर्चा काढण्यात आला. बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेले अत्याचार थांबले पाहिजेत, यासाठी केंद्र सरकारनं कठोर कारवाई करावी अशी मागणी पंतप्रधान मोदींकडे करण्यात आली. तर बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबवावेत, यासाठी येवला तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. हिंदूंवरील अत्याचार आणि इस्कॉन प्रमुखांना तुरुंगातून मुक्त करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आज राज्यभर आंदोलन झाले. अकोल्यातही हिंदू संघटनांनी जनाक्रोश मोर्चा काढला. यावेळी हजारोच्या संख्येनं लोक एकत्र आले. त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तान विरोधात मोठी घोषणाबाजी केली. यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रजमध्ये हिंदू जनजागृती मंचानं मोर्चा काढला. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा निघाला. यावेळी व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा मुद्दा यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडावा असं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. धुळ्यात सकल हिंदू समाजानं निदर्शनं केली आहेत. बांगलादेशात सुरू असलेले हिंदूवरील अत्याचार आणि हिंदू मालमत्तेचं नुकसान तातडीनं थांबवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मानवी साखळी बनवत निदर्शनं केली आहेत. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नंदुरबार जिल्ह्यातही संतापाची लाट उसळली. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नवापूर आणि धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात एक मोर्चा काढण्यात आला. यात संत महंतांसह मोठ्या संख्येनं हिंदू समाज सहभागी झाला. संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार परिषदेनं दखल घेण्याची मागणी आंदोलकांनी केली. बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदू अत्याचाराविरोधात रत्नागिरीमध्ये धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव उपस्थित होते. उदय सामंत आणि किरण सामंत हे दोन्ही बंधू देखील या धरणं आंदोलनामध्ये सहभागी झाले. सामंत यांनी हिंदू अत्याचाराचा तीव्र शब्दात निषेध केला. शिवाय निषेधाच्या बॅनरवर दोन्ही बंधूंनी सह्या केल्या. गोंदियात जन आक्रोश मोर्चा निघाला. बांगलादेशातील हिंदू लोकांवरील हल्ले थांबवावे, तसंच इस्कॉनचे संत चिन्मय दास यांना तुरुंगातून सोडावं अशी मागणी करत संपूर्ण राज्यासह गोंदियातही मोर्चा काढण्यात आला. यात हजारो लोकांनी सहभाग घेतला. आंदोलकांनी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकल हिंदू समाजानं न्यायमोर्चा काढला. दरम्यान आमदार दीपक केसरकर, नितेश राणे, निलेश राणे हे मोर्चात सहभागी झाले. यावेळी सिंधुदुर्ग नगरी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अतिशय शांततेत यात्रेला सुरुवात झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात हिंदुत्ववादी संघटनांनी न्याय यात्रा काढली. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात निषेध व्यक्त केला. दरम्यान मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांसह नागरिक, संत महंत आणि राजकीय नेते सहभागी झाले. वाशीमध्ये बांगलादेशमधील हिंदूवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हिंदू संघटना, स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. तर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता झाली. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्यासह सत्यजित तांबे, जयश्री थोरात सहभागी होत्या.
बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात जालन्यात भव्य मोर्चा काढण्यात आला। शहरातील अंबट चौक पोलीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला। त्यासोबतच भोकरदन, घनसावंगी, जाफराबादमध्ये बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला। बांगलादेशात हिंदू बांधव, माता भगिनी, मुलींवर अत्याचाराविरोधात नाशिकच्या बीडी भालेकर मैदान इथून सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। यामध्ये शेकडो हिंदू बांधव एकत्र होत शालीमार इथून हा मोर्चा एमजी रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। दरम्यान बांधवांकडून हातात फूल घेऊन जय सियारामच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। बांगलादेशमध्ये हिंदूवरील अत्याचाराविरोधात हिंगोलीत सकल हिंदू समाज आक्रमक झाला। औंढा नागनाथ शहरातील मीनाताई ठाकरे चौकात सामूहिक त्यांनी उपोषण सुरू केले। तसंच धर्माच्या आधारावर होत असलेले अमानवीय जिहादी अत्याचार थांबवावेत यासाठी महिलांनी जनआक्रोश मोर्चा काढला। रायगडच्या अलिबागमध्ये बांगलादेशात हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मूकमोर्चा काढण्यात आला। हिंदू धर्मियांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला। या मोर्चात विविध हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले। बांगलादेशमधल्या हिंदूवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिकच्या निफाडमध्ये आज हिंदू संघटनांनी बंद पुकारला। व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं कडकडीत बंद पाळला। सकल हिंदू समाजानं निफाड शहरातून मोर्चा काढला आणि बांगलादेश विरोधात घोषणाबाजी केली। बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या अन्यायाचं लातूर जिल्ह्यातही पडसाद पाहायला मिळत आहे। अत्याचाराचा निषेध म्हणून आज निलंगा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं। सोबतच धरणं आंदोलनही करण्यात आलं। सकल हिंदू समाजाच्या वतीनं राहता शहरात मोर्चा काढत बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला आणि या न्याय यात्रेत सुजय विखे पाटलांसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ लासलगावमध्ये मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं। अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा, अन्यथा भविष्यात उद्रेक पाहायला मिळेल असा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला।